नमस्कार शेतकरी बांधवांनो, तुमच्यासाठी एक महत्त्वपूर्ण अपडेट, महत्त्वपूर्ण बातमी न्यूज घेऊन आलेलो या व्हिडिओमध्ये। जो 19वा हप्ता येणार आहे पीएम किसान योजनेचा, त्या रिलेटेड एक महत्त्वपूर्ण बातमी आहे। हे काम तुम्हाला नक्की करायचं आहे। 31 जानेवारीच्या पूर्वी शेतकऱ्यांनी हे काम केलेच पाहिजे, नाहीतर त्यांना जो हप्ता मिळणार आहे 19वा हप्ता पीएम किसान योजनेचा तो मिळू शकणार नाही। नंतर पश्चाताप करण्यापेक्षा आत्ताच ते काम करून घ्या। तर डिटेल बातमी सांगणार आहे तुम्हाला की कोणतं असं महत्त्वपूर्ण काम आहे जे तुम्हाला केलंच पाहिजे 31 जानेवारी पूर्वी। तर डिटेल बातमी बघू आता। ही जी बातमी आहे ती प्रभात खबर या न्यूज़पेपरमधील आहे। डिटेल माहिती तुम्हाला सांगणार आहे आता। पीएम किसान सम्मान निधि योजना 31 जनवरी से पहले ये काम कर ले वरना नहीं मिलेगा 19वां किस्त का पैसा। म्हणजे 31 जानेवारी पूर्वी तुम्हाला हे काम करायचं आहे, नाहीतर तुम्हाला जे 19व्या हप्ता मिळणार आहे, किस्त मिळणार आहे ते मिळू शकणार नाही। तर कोणतं काम आहे ते डिटेल पाहू आता। पीएम किसान सम्मान निधि योजना। पीएम किसान सम्मान निधि योजना किसानों के जीवन को सरल बनाने के लिए एक अहम कदम साबित हो रही है। इस योजना के तहत अब तक 3.46 लाख करोड़ से अधिक की राशि किसानों को दी जा चुकी है। 11 करोड़ से अधिक किसानों को 18 किस्तों में ये लाभ प्राप्त हो चुका है। केंद्र सरकार के प्रयासों के कारण 18वीं किस्त में लाभ पाने वाले किसानों की संख्या बढ़कर 9.58 करोड़ हो गई है। अब किसानों को 19वीं किस्त का इंतजार आहे। म्हणजे 18 किस्तपर्यंत दिलेला आहे गव्हर्नमेंटने। जे टोटल किसान आतापर्यंत म्हणजे 18व्या किस्तमध्ये जे हप्त्यामध्ये जे पैसे दिलेले होते ते किती शेतकऱ्यांना दिले होते? 9.58 करोड या शेतकऱ्यांना दिलेले होते। आता 19वा जो हप्ता आहे त्याचे जे शेतकरी आहेत ते वाट पाहत आहेत। तर पुढे बघू त्यांनी काय म्हणलेलं आहे। फार्मर रजिस्ट्री का महत्त्व, म्हणजे जी शेती आहे तुमची त्याचं रजिस्ट्रेशन। पीएम किसान योजना का लाभ केवल उन्हीं किसानों को मिलेगा जिन्होंने फार्मर रजिस्ट्री म्हणजे शेतीचं रजिस्ट्रेशन कराया है। भारत सरकार ने यह निर्णय लिया है कि दिसंबर 2024 से बिना फार्मर रजिस्ट्री किए हुए किसानों को पीएम किसान योजना का लाभ नहीं मिलेगा। म्हणजे डिसेंबर 2024 मध्ये भारत सरकारने हा निर्णय घेतला आहे की ज्यांनी फार्मर रजिस्ट्री म्हणजे शेतीचं रजिस्ट्रेशन केलेलं नाही त्यांना पीएम किसान योजनेचा लाभ मिळणार नहीं। यदि आप इस योजना का लगातार फायदा उठाना चाहते हैं तो फार्मर रजिस्ट्री करना जरूरी होगा। फार्मर रजिस्ट्री की अंतिम तिथी 31 जानेवारी 2025 आहे। म्हणजे फार्मर रजिस्ट्री करणं महत्त्वाचं आहे। ते तुम्ही कधीपर्यंत करू शकता? 31 जानेवारी 2025 पर्यंत तुम्हाला फार्मर रजिस्ट्री करू शकता। ते महत्त्वपूर्ण आहे, ते नक्की करून घ्या। जर तुम्ही फार्मर रजिस्ट्री केलं नसेल म्हणजे शेतीचं रजिस्ट्रेशन केलं नसेल तर तुम्हाला पीएम किसान योजनाचा जो 19वा हप्ता आहे तो मिळणार नाही। पुढे बघू। कैसे चेक करें पीएम किसान योजना का स्टेटस। पीएम किसान योजना जो स्टेटस है तो तुम्हें कसा पाहू शकता? किसान अपने पीएम किसान योजना की 19वीं किस्त का स्टेटस ऑनलाइन चेक कर सकते हैं। इसके लिए निम्नलिखित कदम उठाए। म्हणजे कशा प्रकारे चेक करायचं तिने डिटेल सांगितलेलं आहे। पीएम किसान योजनेची जी अधिकारिक वेबसाईट आहे pmkisan.gov.in त्यावर जाऊन तुम्हाला होम पेजवर लाभार्थी स्थिती बेनिफिशियरी स्टेटसवर क्लिक करावं लागेल। त्यानंतर आधार नंबर, बँक खाता, बँकेचा खाता क्रमांक किंवा मोबाईल नंबर दर्ज करावा लागेल। त्यानंतर गेट डेटा म्हणजे गेट डेटावर तुम्हाला क्लिक करावं लागेल आणि तुम्हाला स्क्रीनवर म्हणजे जो हप्ता आहे त्याचा स्टेटस दिसेल। ही पूर्ण प्रक्रिया आहे। त्यानंतर पीएम किसान योजना का लाभ पाने के लिए जरूरी शर्तें, म्हणजे पीएम किसान योजनेचा जर तुम्हाला लाभ हवा असेल तर त्यासाठी नियम काय आहेत, पात्रता अटी काय आहेत, अटी आपण पाहून घेऊ काय आहेत। पीएम किसान योजना निधि योजना का लाभ प्राप्त करने के लिए किसान को निम्नलिखित शर्तें पूरी करनी होगी। ई-केवाईसी करने अनिवार्य है। सभी लाभार्थियों के लिए ई-केवाईसी प्रक्रिया पूरी करना आवश्यक है। यह प्रक्रिया पीएम किसान योजना की आधिकारिक वेबसाइट पर ऑनलाइन या नज़दीकी CSC कॉमन सर्विस सेंटर पर जाकर पूरी की जा सकती है। म्हणजे तुम्हाला ई-केवाईसी करावा लागेल। ई-केवाईसी तुम्ही ऑनलाईनही करू शकता किंवा तुमच्या जे तुम्ही जिथे राहता त्याच्या घराजवळच तुमच्या आसपासमध्ये CSC सेंटर असेल, कॉमन सर्व्हिस सेंटर, तेथे जाऊन तुम्ही ई-केवाईसी करू शकता। त्याचबरोबर जर तुम्हाला अटी शर्ती आहेत ज्या पीएम किसान योजना, त्या दुसरी अट आहे आधार नंबरला बैंक खाते लिंक असायला पाहिजे। किसान के बैंक खाते को उनके आधार नंबर से जोड़ना जरूरी है। यह सुनिश्चित करता है कि योजना के तहत मिलने वाली धनराशि DBT डायरेक्ट बेनिफिट ट्रांसफर के माध्यम से सीधे उनके खाते में पहुंच जाए। म्हणजे आधार नंबरला बँक खाते जर कनेक्टेड असेल तरच तुम्हाला DBT डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरनुसार पैसे मिळू शकतील। तिसरं महत्त्वपूर्ण काम आहे ते भूमि रिकॉर्ड का सत्यापन। त्यासाठी किसान को भूमि का विवरण सही और अद्यतन होना चाहिए। यह प्रक्रिया लाभार्थी की पात्रता की पुष्टि के लिए आवश्यक है। हे महत्त्वपूर्ण आहे भूमि रेकॉर्डचं सत्यापन करणं। त्यामुळे
ज्यांनी ज्या शेतकऱ्यांनी अजूनपर्यंत फार्मरी रजिस्ट्रेशन म्हणजे शेतीचं रजिस्ट्रेशन केलेलं नाही त्यांनी 31 जानेवारीपूर्वी करावं. जर त्यांनी 31 जानेवारीपूर्वी केलं नाही तर त्यांना PM किसान योजनेचा 19वा हप्ता मिळू शकणार नाही. तर 31 जानेवारीच्या पूर्वी तुम्ही रजिस्ट्रेशन करून घ्या. तर डिटेल माहिती सांगितलेली आहे मी तुम्हाला PM किसान योजनेच्या 19व्या हप्त्यासंदर्भात. थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ. प्लीज लाईक, कमेंट अँड सबस्क्राईब माय चॅनल.